सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि लास्ट अख्खा वीक मी व्लॉग नव्हता केला, काहीच नाही पोस्ट केलं आहे. सो आता हे वीक केली, सॅटर्डे संडे. सो आज सॅटर्डे आहे आणि मी अजून मी ब्रेकफास्ट नाही केला, तर मी ब्रेकफास्ट करणार आहे. ते पण मी दाखवते तुम्हाला, बघा ते. आणि आता वाजलेत 11:15. सॅटर्डे आहे यार, लेट होतो. आणि हां, नेक्स्ट मंथ माझा ज्या दिवशी बड्डे आहे त्या दिवशी आम्हाला स्टडी लीव दिली आहे, पण आमचे एक्झाम्स 2 मार्चपासूनच सुरू करतात. मला एवढा राग आला आहे माहिती आहे आम्हाला लोकांच्या स्कूलवाल्यांचा. एवढा लवकर कोण एक्झाम ठेवतं यार. बाकीच्या स्कूलवाल्यांचे कधी म्हणजे आफ्टर म्हणजे 20 मार्च वगैरे नंतर. आमच्या 20 मार्चला एक्झाम संपवून आम्हा लोकांना 10 दिवसाची सुट्टी दिली आहे. आणि एप्रिलमध्ये मग नंतर 10th वगैरेचं जे काय आहे ते सगळं सुरू करू. सो ठीक आहे, ते सगळं लिमिट आता. आणि आज माझं गुड हेअर डे आहे, सो खूप छान वाटतात केस, माहीत नाही बट छान वाटतात. आणि मला हेअरकट करायचा आहे, ज्याला मम्मी नाही बोलते, बट स्टील मी करणार आहे. हेअरकट करायचं आहे मला. थोडासाच करायचं आहे, जास्त नाही. म्हणजे एकदम हेअर शॉर्ट पण नाही करायचे आहेत, एकदम असं हे पण नाही करायचं आहे. नॉर्मल लाईक केल्यावर मी दाखवते, थोडंसं वेगळं दिसेल, बट इट्स ओके. सो भेटूया आता डायरेक्ट नाश्ता करताना. सो गाईज, माझा ब्रेकफास्ट रेडी आहे, जो की मी बनवलेला आहे. इट्स लाईक दिस. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते काय आहे. त्याला काहीतरी बोलतात, मी विसरली. हां, ते काय बोलतात ते नाही आठवलं, बट हे सगळ्यात पहिलं मी काय केलं, ब्रेड घेतला. ऑमलेटसाठी आपण जसं बनवतो बॅटर, ते अंड्याचं तसं बनवलं. त्याच्यामध्ये डिप केला, ते फ्राय केलं. आणि ते फ्राय करून झाल्यावर त्याच्यावर शेजवान चटणी लावली आणि मध्ये चीज असं मस्तपैकी खिसलं आहे. आणि ते एकावर एक असं ठेवून नाव आय एम गोना ईट इट. सो आय एम गोना ईट इट वाईल सीइंग स्ट्रेंजर थिंग्स, बिकॉज स्ट्रेंजर थिंग्स मला खूप आवडतं. मी आधीपासून फॉलो नाही करत होती त्या लोकांना, बट ह्यावेळी जेव्हा सीझन 5 आला तेव्हा मी सीझन 1 पासून बघायला सुरू केलं. अँड दॅट्स हाऊ नाव आय एम गोना सी इट. मी आता सीझन 4वर आहे, अजून एवढा पाठी आहे, बट आता मी फक्त खाताना ते बघेन. त्याच्यानंतर अभ्यास करावा लागेल, बिकॉज आता एक्झाम्स पण येत आहेत म्हणून. सो बघू आता, नेक्स्ट क्लिप मी डायरेक्ट ॲड करेन, तर माहीत नाही कधी ती क्लिप काढेन मी. एक तर जेवताना असेल, किंवा हेअरकटला जाताना असेल, किंवा क्लासला जाताना असेल, बिकॉज माझा क्लास पण आता अभ्यास करावा लागेल. जरा वेळ अभ्यास करायला बसते खाऊन झाल्यावर, आणि मग भेटते. बाय बाय. सो गाईज, आता मी जाते आहे क्लासेसला. क्लासेस आता जेवण वगैरे तर सगळं झालं आहे, आणि मी सोडायला येते. अशी का म्हणते गाडी, मी सोडायला येते आता. आणि हां, क्लासेसवरून डायरेक्ट केस कापायला जाणार आहे, बट दॅट्स नॉट कन्फर्म टिल येट. कारण अजून मेसेज केलेला काकीला, की बोललीस मी फ्री असेल तर लगेच ये, नाही तर मग उगाच तिकडे मला पण थांबून राहावं लागेल म्हणून. सो भेटते आता डायरेक्ट केस कापताना. सो गाईज, तुम्हा लोकांना मी आता प्लीज माझा अवतार थोडासा इग्नोर करा, बिकॉज मी क्लासेसवरून थोडी लवकर सुटलेली, मग थोडंसं काम होतं, बिझी होती मी, त्यामुळे मम्मा पण बिझी होती. सो आम्ही केस कापायला नाही गेलो. आणि बघू, म्हणजे बर्थडेच्या आधी तरी मी केस कापणारच आहे. ओनली 1 मंथ फॉर माय बर्थडे. पण मला एक्साइटमेंट आहे, बट असं खूप आधीपासून मला आता हा वर्ष सुरू झालं, जेव्हा आमचं एक्झामचं टाईम टेबल आलं तेव्हापासून खूप असं इंट्युशन आहे की ह्या वर्षी माझा बड्डे असं जास्त काही ह्याच्यात सेलिब्रेट नाही होणार आहे, नॉर्मल सेलिब्रेट होणार आहे. एवढा जास्त एक्साइटमेंट नाही झालं पाहिजे, पण स्टील झालं पाहिजे यार, माझा बड्डे आहे. सो ठीक आहे, सोडा, लिव्ह इट. आता मी शेवपुरी खाते. मगाशी सकाळपासून मी काहीतरी खातानाच दाखवते, मगाशी फक्त क्लासला जाताना दाखवलं. आणि माझ्या आहे की मी उद्या काहीतरी करणार आहे, ते मी उद्या तुम्हाला करायच्या आधी सांगते, कारण आत्ता इथे मोस्टली जणं बसलेली आहेत. सो मला ती आयडिया आत्ताच एक्सप्रेस नाही करायची. सो
स्टे ट्यून, जर का उद्या मी काहीतरी धमाकेदार करणार आहे ते बघायसाठी. आता तरी काय नाही, आता मी मस्तपैकी खाता खाता परत स्ट्रेंजर थिंग्स बघणार आहे जरा वेळ. त्याच्यानंतर अभ्यासाला जरा वेळ बसते. आणि आम्हा लोकांना आर्टचे पण 5 टॉपिक दिलेत, 5च्या 5ही करायचे आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवते एक एक करून. एक व्हिडिओ पण असा होता याच्यामध्ये मी सगळं आर्टवर्कच करते, कारण मला खूप आवडतं आर्टवर्क वगैरे करायला. मी आधी पण जे काही केले आहेत मी ते म्हणजे खूप केले आहेत, बट जेवढे मला मिळतील, जेवढे जपून तर ठेवले आहेत, बट जे जे मिळतील, जे जे असं हे असतील चांगले चांगले असतील, मी तुम्हाला सगळे दाखवते. सो तो व्लॉग जर का तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि आता खूप बडबड झाली तर मी खाते आणि शेअर. सो दॅट्स लिव्ह इट. सो गाईज, संडे मॉर्निंग आणि न्यू अँगल इज अनलॉक्ड. नेहमी इथे असतो फोन, आज इथे लावला आहे मी, पण इथून जास्त चांगलं येतं बिकॉज लाईट वरच आहे ना, सो अशी लाईट पडते. आणि मी आज खूपच लवकर उठली आहे. मोस्टली मी संडेला 11:30-12ला उठते, आणि आज कितीला उठले माहिती आहे? आज मी 8 वाजता उठले, आता 9:30 झाले. सो आता माझा प्लॅन असा आहे की लवकर उठले आहे तर अभ्यास करावा. सो आता मी कॉफी बनवते. आधी कॉफी बनवून झाल्यावर ब्रेड टोस्ट करते नॉर्मल, ते खाते आणि मग अभ्यासाला बसते. बिकॉज आमचे एक्झाम्स खूपच जवळ आहेत. आणि आता मोस्टली 10thचं पण जे काय आहे ते एप्रिलमध्ये वगैरे सुरू होणार आहे. तर त्यासाठी आम्हाला आत्तापासून प्रिपरेशन थोड्या करायच्या आहेत. सो ते पण बघितलं पाहिजे. मी भेटते आता तुम्हाला मला डायरेक्ट नाश्ता. नाही तर असू दे, मी आता बनवते, मी ते दाखवते तुम्हाला. सो गाईज, कॉफीचा प्लॅन थोडासा चेंज झाला आहे. आज मी चहा पिणार आहे, चहा. आणि आता मी आधी ब्रेडला टोस्ट करते. आणि एक सेकंड. आणि हां, सो मी तर बटरला आधी टोस्ट करते. आणि एक गोष्ट आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड खाल्ला तरी चालेल, पण ब्राऊन ब्रेड नका खाऊ. मी ब्रेडला बेड होतं फंबल होऊ शकतं. तू बटरच तव्यावर ठेवला, आधी मी प्लेट अशी पकडून होती म्हणून तव्यावर ठेवला. गरम गरम होत होतं ते. चहा अँड टोस्ट बनवून झालेलं आहे. आता मी नाश्ता करते, अभ्यास करते आणि मग प्रँक करताना भेटते. थोड्या वेळानंतर आता मी ना आता TV बघत होती. आणि माझा एक भाऊ आहे अथर्व, त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, पण तो आता व्लॉग जास्त टाकत नाही, म्हणजे नाहीच टाकत ऑलमोस्ट. पण काय आला. सो आम्ही मामाच्या लग्नाचा व्लॉग बघत होतो. अँड सी दिस, त्याच्यामध्ये मी खूप छोटे आहे, खूप म्हणजे स्टार्टिंग वाला हे नाही नको ते बघा. काय दाखवते आम्ही सगळे नाचत होतो यार. ह्याच्यावर झूम नाही होते, थांबा मी दाखवतो. सगळे नाचत होते इथे. होतच मला ओरडणार त्याच्याच. आणि हे व्लॉग्स बघून माझं आणि दीदीचं असं म्हणणं आहे. दीदी बोल. बाई हे सगळे व्लॉग्स म्हणत होते की यार प्लीज कोणतरी लवकर लग्न करा, प्लीज लवकर लग्न करा. आता हा व्लॉग बघून प्लीज कोणतरी लवकर लग्न करा यार. दीदीचं रिझन असं आहे की तिला नवीन नवीन कपडे घ्यायचे आणि तिला मला कपडे बरोबर डान्स वेगळे. हा यार, म्हणजे लग्नातला डान्स इज लाईक पार्ट 1. हा पार्ट 2 मध्ये लग्न आहे, प्रॉपर फुल लग्न आहे ना. नाही, फोटोज पण आहेत त्याच्यात. त्यांनी मामाचा लग्नाचाच 2 पार्ट बनवले. सो त्याच्यामध्ये पण एवढं माहिती आहे, आम्ही मामाच्या लग्नाला एवढी मजा केलेली आणि आम्ही मामाकडेच राहिला होतो. त्यामुळे आणि एक तेव्हाचं पण एक हे झालेलं. आम्ही लोक ना सेकंड म्हणजे मध्ये गॅप होता, हळद होती मध्ये एक दिवस गॅप होता आणि मग लग्न होतं.
सो तो मध्ये गॅप होता ना, तर तेव्हा ना आम्ही लोक, मी, दीदी, मावशी आणि मामा, आम्ही लोक खाली गेलो, ती कार साफ करायची होती. अरे वाव, सही आयडिया. सी मामा, मी नाही, दीदी बोलली आता हे. पण पहिलं मी ते सांगून देते मग. सो तेव्हा पण एक सीन झालेला की आधी हळद होती, हळद नंतर एक दिवस सुट्टी, एक दिवसाचा गॅप होता, मला मग एक दिवसाचा जेव्हा गॅप होता ना, तेव्हा मी, दीदी, मावशी आणि मामा आम्ही चौघं गेलेलो खाली. ते कार क्लीन करायची होती, ते डेकोरेट करायला द्यायची होती म्हणून. सो तेव्हा तेव्हाच ना, तो नव्हता क्लीन करत तेव्हा. हा, तर तेव्हा ना एक आजी आल्या. त्याला बोलतात की काय तुझं उद्या लग्न आहे, असं तसं, तू काय काम करतोयस. आणि मावशीला जस्ट पुसायला घेतलं. हा, आणि ब्रश जस्ट उचलला असेल त्याने ते, आणि त्या आजी आल्या, त्याला बोलतात लग्न आहे तुझं. आणि मावशीला बोलतात काय तू साफ करायची वगैरे. मावशी साफ करायला लागली, ह्याने ते ब्रश सोडून दिला हातातून, काहीच काम करत नव्हता तो तेव्हा. आणि ते तर सोडा, अजून एक गोष्ट झाली की आम्ही लोकांना सगळे बसलेलो होतो लग्नाच्या एक दिवस आधी. तर आजोबा सगळं बघत होते ना की बॅग सगळ्या भरून ठेवल्यात हे ते. तर ना हॉलवर जे सामान न्यायचं होतं ते. सो आजोबांनी ना त्याला मुंडावळ्यांची आठवण करून दिली की मुंडावळ्या कुठे आहेत काय. तर हा, ते विचारलं तर तो बोलला की हा भरल्या. पण रिअलमध्ये मुंडावळ्या भरल्याच नव्हत्या. सगळ्या बॅग परत काढून बघितल्या, एकामध्ये पण मुंडावळ्या नाही. त्याच्यानंतर अख्खं कपाट शोधलं, त्याच्यात एक कपाट शोधलं, त्याच्यात मुंडावळ्या नव्हत्या. दुसरं कपाट शोधलं, त्याच्यात मिळालं. म्हणजे तुम्ही बघा किती लग्नाच्या एक दिवसाआधी हा माणूस फक्त मुंडावळ्यात शोधत बसलेला. अरे बट एक दिवसाआधी सगळं प्रिपेअर असलं पाहिजे ब्रो. अरे बाकी सगळं प्रिपेअर होतं, फक्त तेवढंच राहिलं. ही आता तुझी साईड घेते मामा, पण मगाशी हिनेच आठवण करून दिलेली मुंडावळ्यांची. सो प्लीज यार, कोणीतरी लवकर लग्न करा, म्हणजे एन्जॉय करता येईल सगळ्यांनाच. प्लीज, इट्स अ काइंड रिक्वेस्ट. सो मी डॉट अँड कीचे फेस वॉश मागवलेले. मी आधी पण एक मागवलेला, कुठला होता तो, वॉटरमेलन समथिंग होता. त्याचा माझ्यावर एवढा इफेक्ट नाही पडला, बिकॉज तो दिसून नाही आला इफेक्ट, कारण तो फॉर ऑल स्किन टाईप्स होतं आणि एवढं असं काही हे नव्हतं. सो म्हणून मी हा दुसरा मागवला आहे. अँड इट्स नॉट अ पेड प्रमोशन, मी नॉर्मली माझ्या ह्याच्याने सांगते. येस, सो हा वाला मी फेस वॉश मागवला आहे. आता बघू ह्याचे रिझल्ट्स काय आहेत ते मी तुम्हाला लोकांना नेक्स्ट व्हिडिओपर्यंत सांगते. सो दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. हा व्हिडिओ थोडासा म्हणजे खूपच रँडम होता. मी काही दुपारनंतर मी तर काही शूटच नाही केलं, बिकॉज ते मी तुम्हाला दाखवलं फेस वॉशवालं. त्याच्यानंतर मी जरा वेळ झोपली आणि झोपून उठल्यावर मी बाकीचे सगळे आवरावरच केली. माझं जे काही खण लावायचा होता, माझं कपाट वगैरे जे काय आहे ते लावायचं सगळं केलं. आणि ते सगळं करायलाच मला 2-1.5 तास गेले. त्याच्यानंतर बाकी पण काय गोष्टी होत्या. व्हिडिओ हा जो बनवला आहे तो पण एडिट करायचा होता. तर तो पोस्ट मी आज नाही केला. आज मंडे आहे, तर उद्या ट्यूजडेला मी करते. हॅपी ट्यूजडे. आणि मी विचार करते एक चॅलेंज व्हिडिओ शूट करायचा. सो तुम्ही मला त्याच्यासाठी पण आयडियाज द्या, ज्या तुमच्या डोक्यात असतील त्या. आणि प्रँक जे मी तुम्हाला बोललेली तो नाही झाला आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ स्टे ट्यून्ड, कारण नेक्स्ट व्हिडिओसाठी मी खूप चांगला असं काहीतरी प्रँक डिसाईड केला आहे. आता मी एवढा प्रँक बोलले, जे माझ्या आजूबाजूला सगळे मराठी बघत आहेत, बट लिव्ह इट. आता मी बोलते आहे, बट जेव्हा येणार असेल तेव्हा तुम्हाला कळेल. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.